मंगळवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथे गावालगत असलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिराला लागून असलेलं शेकडो वर्षांपूर्वीचं कडुलिंबाचं झाड कोसळलं। हे झाड ग्रामदेवतेच्या मंदिरावर कोसळलं, त्यामुळे मंदिर भुईसपाट झालं। झाड पडल्याने खेडफाटा ते विष्णोरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवाने जीवितहानी टळली। गेल्या अनेक दिवसांपासून वादळी वारा व पावसाचं थैमान सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथे गावालगत असलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिराला लागून असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे कडुलिंबाचं झाड कोसळलं। हे झाड मंदिरावर पडून ग्रामदेवतेचं मंदिर भुईसपाट झालं। झाड पडल्याने खेडफाटा येथे वैष्णोरा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवाने जीवितहानी टळली। विष्णोरा येथील धनंजय मधुकर ठाकरे यांच्या गुरांच्या गोठ्यावरील टीनाचे छत उडून त्यांचे 2 बैल सुद्धा जखमी झाले आहे। सुरू असलेला पाऊस व वादळामुळे बाहेर गावातील काही व्यक्तींनी त्या मंदिरामध्ये आसरा घेतला होता, परंतु देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती येथे आली। गावातील काही सुज्ञान नागरिकांचे म्हणणे आहे की ग्रामदेवतेनं आलेला वारा मंदिरावर घेतला व त्या ठिकाणी आसरा घेतलेल्या व्यक्तींना काहीच इजा पोहोचली नाही। वादळाने पडलेले झाड व मंदिर पाहण्याकरिता गावातील महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती। विष्णोरा येथील माता माया मंदिर हे चमत्कारी देवस्थान असल्याची गावातील नागरिकांची चर्चा सुरू होती। त्याचबरोबर गावातील काही श्रद्धाळूंनी लगेच मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतला आहे।